Good morning, students. Now, dear student, today we are going to start our chapter number 5, part 5, परतफेड. तर मुलांनो, या पाठामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की एक कहाणी आहे आणि या कहाणीमध्ये काय एक बिरबल आहे. तुम्ही सर्वांना बिरबल माहीतच आहे. बिरबल कोण होता? तर अकबरच्या राजदरबारातला काय होता? तो वजीर होता आणि सर्व लोक त्याच्या चतुराईवर काय करत होते? खूप जळत होते. तर त्याच्या चतुराईचाच नमुना आपल्याला इथे या पाठात पाहायला मिळतो की काय होते. एक श्रीमंत माणूस असते जो की कंजूस असते आणि एका तो कवीला कसा फसवतो आणि मग तो कवी बिरबलकडे आपली मदत मागते आणि बिरबल आपल्या चतुराईने त्या श्रीमंत माणसाला कसा धडा शिकवितो हे सर्व आपल्याला या पाठामध्ये पाहायचं आहे. परतफेड म्हणजे काय होते? आपण जसं कोणाशी वागतो तसंच लोकसुद्धा आपल्याला काय देत असते? वागणूक देत असते. म्हणून आपण लोकांशी दुसऱ्यांशी कसं वागावे? सर्वांशी चांगलं वागावे. आपण जर दुसऱ्यांना चांगली वागणूक दिली तर दुसरे आपल्याला पण चांगली वागणूक देतील, असं या आपल्याला पाठातून शिकायचं आहे. तर चला पाहूया हा चॅप्टर. एक दिवस एक कवी एका श्रीमंत माणसाला भेटायला गेला. आपल्या कविता ऐकून श्रीमंत काहीतरी बक्षीस अवश्य देईल असे वाटून त्याने श्रीमंताला आपल्या अनेक सुंदर सुंदर कविता ऐकवल्या. पहा आता काय झाला. एक काय होता? कवी होता. तो श्रीमंत माणसाला भेटायला गेला. का बरं गेला? कारण त्याला असं वाटलं की तो श्रीमंत माणूस त्याच्या कविता ऐकून काय देईन, त्याला आवश्यक बक्षीस देईन, चांगले बक्षीस देईन असे वाटून तो त्या श्रीमंत माणसाकडे गेला आणि त्यांनी काय केलं? त्या श्रीमंत माणसाला त्याच्याजवळ जेवढ्या सुंदर सुंदर कविता होत्या त्या ऐकवायला त्याने सुरुवात केली. पण नंतर काय झालं ऐका. पण तो श्रीमंत महाकंजूस होता. तो म्हणाला, तुझ्या कविता ऐकून मन अगदी प्रसन्न झाले आहे. तू उद्या पुन्हा ये, मीही तुला खुश करीन. आता पहा, तो श्रीमंत माणूस खूप काय होता? महाकंजूस होता. यू अंडरस्टँड ना व्हॉट इज मीन बाय कंजूस? तर तो म्हणते की तुझ्या कविता ऐकून काय झालं? मन एकदम प्रसन्न झालं, मन एकदम खुश झालं. प्रसन्न मीन्स खुश झालं. तर तू उद्या ये, तू उद्या पुन्हा ये, मी तुला पण खुश करीन. तो कंजूस माणूस म्हणते, कंजूस श्रीमंत माणूस, का तू उद्या ये माझ्या घरी, मी तुला काय करीन? पुन्हा खुश करीन, म्हणजे काहीतरी देईल. उद्या कदाचित चांगले बक्षीस मिळेल या आशेने कवी घरी परतला. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा श्रीमंताच्या हवेलीत गेला. श्रीमंत म्हणाला, एका कविमा आशय. आता काय झालं की तो जो कवी होता तो त्याला असं वाटू लागलं की कदाचित उद्या आपल्याला चांगले बक्षीस मिळेल या आशेने तो काय गेला? घरी गेला आणि दुसऱ्या दिवशी परत पुन्हा श्रीमंत माणसाच्या हवेलीत गेला आणि जाऊन तो काय म्हणते? एका कवी महाशय, काल जसा तुम्ही तुमच्या कविता ऐकवून मला खुश केले तसेच मीही तुम्हाला आज बोलवून खुश केलं. आता तो कंजूस माणूस काय म्हणते? श्रीमंत म्हणाला, काय म्हणाला? एका कवी महाशय म्हणजे कोण? तो कवी. त्याला म्हणतात की काल तुम्ही मला तुमच्या कविता ऐकून जसे खुश केले तसेच मी तुम्हाला आज माझ्या घरी बोलवून खुश केले. म्हणजे त्या कंजूस श्रीमंत माणसाने त्याला बक्षीस द्यायला बोलवलं होतं का? नाही. फक्त त्याला काय का खुशी का नाही बा, आपण त्याच्याकडे जाऊन त्या श्रीमंत माणसाकडे गेलं तर आपल्याला काय मिळेल? बक्षीस मिळेल. ही फक्त त्याला काय मनात खुशी झाली होती. तर फक्त खुशीसाठी म्हणून त्यांनी त्या माणसाला घरी बोलवलं होतं. काल तुम्हीही मला काहीच दिले नव्हते, त्यामुळे आज मीही तुम्हाला काहीही देणार नाही. हिशोब बरोबर झाला. आता तो श्रीमंत माणूस म्हणते की काल तुम्ही पण मला काहीच नव्हतं दिलं, फक्त काय कविताच ऐकवल्या होत्या आणि आज मी पण तुम्हाला काहीही देणार नाही आहे. म्हणजे हिशोब बरोबर झाला, असा तो कंजूस माणूस म्हणते कवीला.
ऐकून कवी खूपच निराश झाला. त्याने सारी हकीकत आपल्या एका मित्राला सांगितली. मित्राने ती बिरबलाला सांगितली. आता पहा, तो जो कवी होता तो एकदम खूप नाराज झाला होता त्या श्रीमंत माणसावर, की मी इतक्या साऱ्या कविता ऐकवल्या पण त्याचा मोबदला त्यांनी मला काहीच नाही दिला. कारण पहिलेच्या जमान्यात काय होतं तेच होतं, कवी राजाजवळ आपल्या कविता ऐकवत होता तर त्याला त्याचा मोबदला मिळत होता. नर्तक डान्स करायची तर त्याला त्याचा मोबदला मिळायचा. जेही कोणी आपलं कौशल्य राजासमोर किंवा कोणासोबत प्रेझेंट करायचं तर त्या मोबदल्यात त्यांना काय मिळायचं, काहीतरी बक्षीस मिळायचं, पैसे मिळायचे आणि त्यातच ते त्यांचं काय चालवायचं, घर चालवत असे. तर अशा प्रकारे तो कवी पण विचार करत होता का मी त्याला श्रीमंत माणसाला कविता सांगितल्या तर तो मला काहीतरी मोबदला देईन. पण त्यांनी केलं का तसं नाही केलं. उलट त्याला फसवलं, त्याच्या घरी बोलवलं आणि त्याला तसंच वापस पाठवलं. तर काय झालं, एके दिवशी तो कवी खूप निराश झाला होता. तर त्याने ती सर्व हकीकत कोणाला सांगितली, आपल्या फ्रेंडला सांगितली. आणि त्या कवीच्या फ्रेंडनी ती सर्व हकीकत कोणाला सांगितली, बिरबलला सांगितली. बिरबल त्या मित्राला म्हणाला, आता बिरबल त्या मित्राला म्हणाला का आता मी सांगतो तसं तू कर. बिरबल चतुर होता. आता त्याने एक युक्ती ओढवली, एक प्लॅन केला. काय केला ऐका. तू त्या श्रीमंताशी मैत्री करून त्याला तुझ्या घरी जेवायला बोलव. आपल्या कवी मित्राला बोलवायला विसरू नकोस, मी तर तिथे असणारच. आता त्या मित्राला म्हणते की त्या श्रीमंत माणसाशी काय कर, तू मित्रता कर. म्हणजे कवी आणि तो जो कवी मित्र होता त्याचा तू त्याला पण तिथे बोलव आणि मी पण तिथे असेलच. असा प्लॅन केला त्यांनी. कशाचा, की त्या श्रीमंत माणसाला घरी जेवण्याचा बोलवण्याचा एक प्लॅन केला त्यांनी आणि हे तिघं पण तिथे असणार होते. काही दिवसानंतर बिरबलने सांगितल्याप्रमाणे कवीच्या मित्राने एके दुपारी जेवण्याचा कार्यक्रम ठेवला. आता ऐकला, जो कवी होता त्याच्या मित्राने बिरबलने सांगितल्याप्रमाणे त्याच्या घरी जेवणाचा प्रोग्राम ठेवला आणि त्या श्रीमंत माणसाशी मैत्री केली आणि जेवणाचा प्रोग्राम पण ठेवला. त्यानंतर काय झालं पहा, ठरवल्या वेळी तो श्रीमंत आला. त्यावेळी बिरबल की आणि इतर काही मित्र गप्पा मारण्यात मग्न होते. वेळ चालला होता पण जेवायचे काहीच चिन्ह दिसत नव्हते. आता पहा काय होतं, की काही दिवसांनी सांगितल्याप्रमाणे सर्व काही ठरलं. जसं बिरबलने सांगितलं होतं का त्या कवीचा मित्र जो होता त्याने त्या कंजूस माणसाशी मैत्री केली आणि त्याला आपल्या घरी जेवायला सुद्धा बोलवलं आणि एक दुपारी काय केलं, जेवणाचा प्रोग्रामसुद्धा ठरवल्याप्रमाणे त्यांनी केला आणि त्या श्रीमंत माणसाला सुद्धा जेवायला बोलवलं. आणि त्यावेळेस काय होता, बिरबल आणि तो त्याचा मित्रसुद्धा तिथे उपस्थित होता. पण हे सर्व लोक काय करत होते, एकमेकांशी गप्पा मारण्यातच मग्न होते म्हणजे खूप व्यस्त होते. गप्पा मारणे म्हणजे एकमेकांशी बोलण्यातच खूप व्यस्त होऊन गेलेले होते. आणि वेळ असाच चालला होता पण जेवणाचा कोणीही नाव नव्हतं काढत, कोणीही काही चिन्ह नव्हतं दिसत का चला चला बा वाढा आता जेवायची वेळ झाली असं वगैरे कोणी काही नव्हतं म्हणत. सर्वजण आपापल्या गोष्टींमध्ये मग्न होते. सारेजण पूर्वीसारखेच गप्पा मारण्यात गढून गेले होते. श्रीमंताची चुळबुळ वाढत चालली होती. शेवटी त्याच्याकडून राहावले नाही आणि त्याने विचारलेच, जेवायची वेळ तर कधीचीच होऊन गेली आहे, आपण इथे जेवायला आलेलो नाही का? आता पहा, वेळ असे सर्वजण गप्पा मारत बसलेले होते पण कोणी जेवायचं नावसुद्धा काढत नव्हतं. आता त्या श्रीमंत माणसाला एकदम विचित्र वाटायला लागला आणि तो एकदम चुळबुळ करू लागला. तुम्ही पण करतात ना, जास्त वेळ झाला काही पण असं कोणी भाषण देत बसलं तर तुम्ही चुळचुळ करता, वॉशरूम वॉटर असं तसं. तर तसाच तुमच्यासारखाच तो पण करायला लागला, चुळबुळ. शेवटी त्याने चुळबुळ करून विचारलंच की आपण इथे जेवायला जमलो ना, तर जेवायची वेळ तर कधीचीच होऊन गेलेली आहे, तर मग जेवायचं काय आहे? तुम्ही मला जेवायला बोलवलं नाही का? असा तो श्रीमंत माणूस त्या कवीच्या मित्राला विचारतो. तेव्हा आता बिरबल काय म्हणतो पहा, जेवण
कसले जेवण? बिरबलने विचारले. ते ऐकून श्रीमंत भडाडला, म्हणाला, याचा अर्थ काय? तुम्ही मला जेवायला बोलवले नाही काय? असा तो म्हणते. एकदम तो रागवून म्हणते का, हे काय तुम्ही मला जेवायला नाही बोलवलं का? जेवायचे कसलेही आमंत्रण नव्हते. तुम्हाला खुश करण्यासाठी जेवायला यायला सांगितले होते. आता बिरबल का म्हणते, जेवणाचा काहीच प्रोग्राम नव्हता. फक्त तुम्हाला खुश करण्यासाठी आम्ही तुम्हाला काय केलं होतं, इथे जेवायला बोलवलं होतं. बिरबलने उत्तर दिले. श्रीमंताचा रागाचा काय झाला, पारावार खूप चढला होता. रागाने लाल होत तो म्हणाला. अगदी तो बिरबलाने जेव्हा म्हणाला का, कसलं जेवण? इथे काही जेवण वगैरे नाही. कोणचं जेवण? असं बिरबलने जेव्हा म्हटलं तेव्हा अजून बिरबल म्हणतो की आम्ही तुम्हाला जेवायला वगैरे काही आमंत्रण नाही सांगितलं, फक्त तुम्हाला खुश करण्यासाठी आम्ही तुम्हाला इथे जेवणाचं निमंत्रण देऊन बोलवलं होतं. जेव्हा हे बिरबलचं उत्तर ऐकते तेव्हा तो श्रीमंत माणूस काय येतोय, त्याला खूप राग येते आणि त्याचा एकदम पारा चढून जाते. एकदम रागाने तो लाल लाल होते ते सर्व ऐकून. अशा प्रकारे एखाद्या प्रतिष्ठित माणसाचा अपमान करणे चांगले नाही आहे का? तुम्ही मला फसविले आहे. त्यावर बिरबल हसत हसत म्हणाला, मला तर यात काहीच गैर वाटत नाही. आता पहा, तो माणूस एकदम चिडला आणि म्हणतो की हे तुमचं वागणं एकदम रॉंग आहे, एकदम खराब आहे बा. मी एक प्रतिष्ठित माणूस आहे. प्रतिष्ठित म्हणजे नामवंत माणूस आहे आणि तुम्ही माझा अपमान करत आहे. तुम्ही मला काय केलं आहे, फसवलं आहे. असा तो श्रीमंत माणूस एकदम चिडून म्हणते. तर त्या माणसाच्या उत्तरावर बिरबल काय करतो, हसते. हसत हसत तो म्हणतो की मला तर यात काहीच गैर वाटत नाही आहे. असं कसं म्हणता तुम्ही फसवलं? मला तर बरोबरच वाटतं आहे. तुम्ही तर या कवीसोबत असेच वागले होते. तू या कवीला उद्या ये असे सांगून फसविले होते ना काय? असं बिरबल म्हणतो त्या श्रीमंत कंजूस माणसाला. म्हणून मीही असेच केले. म्हणून तो बिरबल म्हणतो का, मीही तसेच केले. तुम्ही जसेच्या कवीसोबत वागले तसेच मी पण काय केलं, तुमच्यासोबत पण तसेच वागले. तुमच्यासारख्या माणसाशी जसेच वागायचे हवे. तो बिरबल काम ते तुमच्यासारख्या माणसासोबत काय असेच वागायचे असते की जशास तसे. तू जसा वागला त्याच्याशी तसंच आम्ही पण तुझ्यासोबत वागलो. तेव्हा काय होते, श्रीमंताला आपली चूक कळून आली. श्रीमंताला काय झालं, आपली चूक माहीत होते. त्याने कवीला उत्तम बक्षीस दिले आणि काय झालं, त्याने कवीला उत्तम बक्षीस दिलं आणि साऱ्यांचा निरोप घेऊन तो आपल्या घरी गेला आणि सर्वांचा निरोप घेऊन तो आपला घरी गेला. सारेजण बिरबलकडे कौतुकाने पाहू लागले आणि त्याच्या हुशारीच्या यामुळे कवीला काय झालं, बक्षीस मिळाला. त्याच्या कवितांचा त्याला काय मिळाला होता, मोबदला मिळाला होता. हे सर्व बघून सर्वजण काय करत होते, बिरबलकडे आश्चर्याने पाहत होते आणि सर्वांना बिरबलचं काय वाटत होते, कौतुक वाटत होते. तर मुलांनो, प्रस्तुत पाठात आपल्याला काय शिकायला मिळालं, बिरबलचे चातुर्य दिसून येते आणि श्रीमंत माणूस जो फार कंजूस होता तो एका कवीला भेटतो आणि त्यातून काय होते, एकूण खुश होतो. पण त्याला काहीही बक्षीस न देता पुन्हा दुसऱ्या दिवशी येण्याचे निमंत्रण देतो व बक्षिसाच्या आमिष कवी पुन्हा त्याच्याकडे जातो. श्रीमंत माणूस, मी तुला बोलावून खुश केले असे म्हणून त्याची आठवण करतो. ही आपल्या जिवलग मित्राला सांगतो. जिवलग मित्र ही गोष्ट बिरबलला सांगतो. मित्र व बिरबल त्या श्रीमंत माणसाला धडा शिकवायचे ठरवते. तो मित्र श्रीमंत माणसाला आपल्या घरी जेवायला बोलवतो व जेवण देत नाही. हे पाहून श्रीमंत माणूस का झाला, खूप चिडला. बिरबल त्याला म्हणाला की तुला काय नव्हते जेवायचे निमंत्रण देऊन आम्ही काय केले होते, फक्त खुश केले होते. व कवी बिरबलची हकीकत सांगतो. मग श्रीमंत माणसाला काय होते, आपली चूक कळते आणि सर्वजण बिरबलकडे कौतुकाने पाहू लागते आणि काय होते, तो श्रीमंत माणूस त्या कवीला बक्षीस देते आणि सर्वजण बिरबलचे कौतुक करते. असे आपल्याला या पाठातून पाहायला मिळते की आपण जर दुसऱ्यासोबत जसे वागले तसेच सर्व आपल्याला पण तशीच वागणूक मिळू शकते.